तर आधी मी हे सांगते की काय होतं. तर एखाद्या पेशंटला जेव्हा मायग्रेन असतं, तेव्हा टिपिकल पिक्चर काय असतं, की एका दिवशी एकदम छान आरामात हं. एन्जॉय करत असतो तो पेशंट आणि मग अचानकपणे एक दिवस अंधाऱ्या खोलीत एकटाच आतमध्ये हं. झोपून राहतो. तर हे फॅमिलीला समजणं अवघड जातं, की "अरे, आत्ता तर बरा होता. मध्येच काय झालं ह्याला?" हं. किंवा ह्याचं नेहमीचंच आहे. आपण काही प्लॅन केला, की हा कॅन्सल करतो. हं. किंवा परीक्षा आली, की ह्याचं डोकं दुखतंच. हे अशी येस. नाटकंच आहेत असं. आणि दुसरं काय होतं ना, की ह्या पेशंट्समध्ये तुम्ही एम-आर-आय करा, सीटी स्कॅन करा, काहीही करा, ब्लड टेस्ट सगळे नॉर्मल, स्कॅन्स सगळे नॉर्मल. त्याच्यामुळे हं. नातेवाईकांना असं वाटतं रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहेत. मग हे हं. काय नाटक आहे? मग काही पेशंटचे नातेवाईक तर आम्हाला येऊन सांगतात, की "मॅडम काही नाही हो, त्याला सांगा काही नाहीये. थोडंसं त्याला व्यायाम करायला सांगा आणि सोडून द्या त्याला." असं हं. आम्हालाच सांगतात ते येऊन. तर हं. मला हे आवर्जून सांगायचं आहे, की हे मायग्रेनचे जे पेशंट असतात ना, ते त्यांच्या हातात नसतं, की त्यांचा पुढचा अटॅक कधी येणार आहे. आणि ही ओके. जी अनसर्टन्टी असते, की कोणत्याही क्षणी खूपच तीव्र प्रकारची डोकेदुखी आपल्याला सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ते बॅकफूटवर असतात. कॉन्फिडन्स त्यांचा कमी असतो. मे बी ते परफॉर्म करू शकत नाहीत. हं. तर त्यांना तुम्ही समजून घ्या आणि शेवटच्या मिनिटाला कॅन्सल करतो किंवा हा नाटकच करतो आणि रिपोर्ट्स नॉर्मल आले, ह्याचा अर्थ असा नाही की पेशंटला त्रास होत नाहीये. ओके. आणि कोणत्याही पेशंटला, कोणत्याही माणसाला असं आवडणार नाही, की सगळे एन्जॉय करतायत आणि मी एकटी आतमध्ये अंधारात हं. बसलीये. कोणाला आवडेल असं? तर थोडंसं त्यांच्या बाजूने विचार करा. मला माहिती आहे, की हे जेव्हा खूप वारंवार होतं, आता काही मायग्रेनचे पेशंट असतात ज्यांना आठवड्यातून 3दा मायग्रेनचा अटॅक येतो. मग हं. असं आठवड्यातून 3 वेळा फॅमिलीला पण समजायला अवघड जातं किंवा सारखं कोणीतरी चिड करतंय, तर ते समजून घेणं अवघड असतं. पण तुमच्या परीने जितकं होईल ते समजून घ्या आणि मुख्य म्हणजे मग त्या पेशंटला तुम्ही ट्रीटमेंटसाठी आणा. सो दॅट त्याचे अटॅक्स कमी होतील, त्याचा त्रास कमी होईल आणि ॲज अ फॅमिली तुमची क्वालिटी ऑफ लाईफ वाढू शकेल.